मनसेची मान्यता रद्द होणार, मनसेचं चिन्ह जाणार, मनसेला विधानसभेत फटका का बसला? विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. या दरम्यान महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. 2024च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी 123 जागा लढवल्या, मात्र यातील एकही जागा त्यांना निवडून आणता आलेली नाही. मनसेच्या या पराभवामुळे निवडणूक आयोग पक्षाची मान्यता रद्द करू शकतं अशी चर्चा सुरू आहे. आता मनसे पक्षाची मान्यता खरंच रद्द होऊ शकते का? एखाद्या पक्षाला त्याच्या पक्षाची मान्यता टिकवायची असेल तर त्याला निवडणूक आयोगाचे काही निकष पूर्ण करावे लागतात. आता हे निकष नेमके काय ते जाणून घेऊयात. पहिल्या निकषानुसार 8% मतदान आणि 1 जागा. दुसऱ्या निकषानुसार 2 जागा आणि 6% मतदान. आणि तिसऱ्या निकषानुसार 3 जागा आणि 3% मतदान हे अनिवार्य आहे. मात्र मनसेला हे निकष पूर्ण करता आलेले नाहीत. त्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. मनसे पक्षाची मान्यता रद्द झाली तर नेमकं काय होईल? आता पक्षाची म्हणजेच मनसेची जर मान्यता रद्द झाली तर मनसेचं नाव काढलं जाऊ शकत नाही. मात्र त्यांना त्यांच्या इंजिन चिन्हावर पुन्हा निवडणूक लढता येणार नाही. त्यांना जर निवडणूक लढायची असेल तर त्यांना दुसरं एखादं चिन्ह घ्यावं लागेल. विधानसभेत मनसेला फटका का बसला? राज ठाकरेंची बदलती भूमिका मनसेच्या या पराभवाला कारणीभूत ठरल्याचंही बोललं जाते. महायुतीसोबत मनसे सत्तेत असेल असं विधान करणाऱ्या राज ठाकरेंना विधानसभेत एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. पराभवानंतर राज ठाकरेंनी फक्त अविश्वसनीय तुर्तास एवढंच इतकाच मेसेज ट्विट केलाय. त्यामुळे येत्या महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे कमबॅक करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.